महापालिकेच्या हद्दीपासून केवळ 3 ते 4 किलोमीटरच अंतर आहे. पण एका ठिकाणी मोठमोठ्या इमारती, चांगले रस्ते, पण दुसऱ्या ठिकाणी गजबजलेली आणि अनधिकृत घरं. केवळ हद्द बदलली की विकास बदलतो. आपण गोष्ट करतोय पुणे महापालिकेच्या हद्दीतील हाय एंड, कॉर्पोरेट आणि देखणा बानेर बालेवाडी परिसर. तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनियोजित, गजबजलेला आणि अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात अडकलेला सांगवी आणि पिंपळगुरव परिसर. बाणेर बालेवाडी आणि सांगवी आणि पिंपळगुरव ही ठिकाणं जवळजवळच आहेत. मात्र दोन्ही शहरांच्या सीमेवर असलेल्या या भागांमधील विकासाची मोठी तफावत अद्यापही दिसून येते. पण प्रश्न असा निर्माण झालाय की ही मोठी विकासाची तफावत का निर्माण झाली आहे? सांगवी पिंपळगुरवला अनधिकृत बांधकामांचा विळखा कोणाच्या भरदस्तानं पडलाय? शासकीय यंत्रणांच्या डोळ्यात देखत हा सगळा खेळ कसा सुरू आहे? पिंपरी चिंचवड महापालिका या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का करत नाहीये? स्थानिक नेते, नगरसेवक यांच्या आशीर्वादानच या ठिकाणी अनधिकृत बांधकाम वाढतंय का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. बाणेर आणि बालेवाडीचा विकास हा नियोजित शहरीकरण आणि IT क्रांती यांचं उत्तम उदाहरण आहे. पुणे महानगरपालिकेनं या भागात नियोजनबद्ध पद्धतीनं काम करताना आधी टाउन प्लॅनिंग, TP स्कीम्स राबवल्या, अशी माहिती समोर आली आहे. विस्तीर्ण रस्ते, कमर्शियल हब्स आणि हाय एंड सोसायट्यांना प्राधान्य देत इथला विकास आराखडा तयार करण्यात आला. पुढे जाऊन स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी थेट इथल्या पायाभूत सुविधांवर खर्च झाल्यानं या भागाचे रूप पूर्णपणे पालटलंय. या उलट पुणे महापालिकेच्या हद्दीपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असूनही सांगवी आणि पिंपळगुरव हे भाग सुनियोजित विकासापासून खूपच दूर राहिले. याचं मुख्य कारण म्हणजे इथली गुंठेवारी संस्कृती आणि नियोजन शून्य पद्धतीनं झालेले बांधकाम. हिंजवडी IT पार्क आणि भोसरी परिसरात काम करणाऱ्या मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाला स्वस्त घरांची आणि भाड्याच्या खोल्यांची प्रचंड गरज होती आणि या नेमक्या याच गरजेचा गैरफायदा स्थानिक भूमाफियांनी घेतला. त्यामुळे नियोजनबद्ध विकास होण्यापूर्वी सांगवी पिंपळगुरव हा भाग सिमेंटचे अनियंत्रित जंगल बनला. सांगवी आणि पिंपळगुरव परिसरात पुण्यातील किंवा मुंबईतील मोठे कॉर्पोरेट बिल्डर्स सक्रिय नसून स्थानिक विकासक आणि गुंठेवारी करणाऱ्यांची मोठी साखळी इथं कार्यरत राहिली आहे. या भागात झालेल्या अनधिकृत बांधकामांनी थेट नैसर्गिक संसाधनं आणि शासकीय जमिनीवर डल्ला मारण्याची माहिती आहे. सांगवी आणि पिंपळगुरवच्या अरुंद गल्ल्यांमध्ये 1 ते 2 गुंठांच्या जागेवर 5 ते 6 मजली मॅचबॉक्स टाईप म्हणजेच अगदी काडीपेटी सारख्या इमारती उभारल्या गेल्यात. कमी जागेत जास्त खोल्या काढून त्या भाड्यानं देण्यासाठी स्थानिक घरमालकांनी FSIच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली आहे. मोसी येथे घनकचरा प्रकल्प जे आहे त्या ठिकाणी जे कचऱ्याचा ढीग होता तो सेटल्ड होता, पण ते मागच्या 3-4 दिवसापासून अतिवृष्टीमुळे त्याच्यामध्ये लँडस्लाईड झाला आणि तिथे जी बिल्डिंग होती त्याच्यावर काम करणारे लोकांची जी G+2 असं 3 मंजिली बिल्डिंग होती त्याच्या तो खाली आला आणि तो बिल्डिंग खचली गेली आणि त्यामध्ये सध्या प्राप्त माहितीच्या अनुसार 15 ते 16 लोक तिथे ट्रॅप झालेले आहेत, अडकलेले आहेत आणि त्यांच्या रेस्क्यू करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिथे पोलीस, त्याचबरोबर महानगरपालिकाचे फायर ब्रिगेड, त्याचबरोबर NDRF, आर्मीची तुकडी आणि त्याचबरोबर डॉक्टर्सची टीम हे सगळे तिथे उपस्थित आहेत आणि त्यांची रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते चालू आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे मुळा आणि पवना नदीच्या निळ्या आणि लाल पूररेषेच्या आता कोणत्याही बांधकामाला कायद्यानं सक्त मनाई असताना काही स्थानिक बिल्डर्सनी रातोरात नदी पात्रात शेकडो डंपर, मुरुम आणि माती टाकून नदीचं पात्र अरुंद केलंय. नदीला एका बाजूला वळवून भराव टाकून तयार झालेल्या जमिनीवर पत्र्यांचे शेड आणि बहुमजली इमारती उभा करण्यात आल्या. जुनी सांगवी आणि मधुबन परिसरातील नदीपात्रातील शासकीय जमिनींवर तसेच सरकारी दप्तरी नोंद असलेल्या जुन्या गायरान जमिनींवर झोपड्या आणि पक्की अनधिकृत बांधकामं उभी राहिली. इतकंच नाही तर पिंपळगुरव आणि सांगवीचा जो भाग खडकी आणि दिघी येथील लष्करी दारुगोळा डेपोच्या रेड झोन क्षेत्रात येतो, तिथं सुरक्षा कारणास्तव बांधकामांना सक्त मनाई असतानाही भविष्यात रेड झोन उठणार आहे अशा खोट्या अफवा पसरवून एजंट्सनी सर्वसामान्यांना स्वस्त दरात जागा विकल्या आणि अनधिकृत वसाहती निर्माण केल्या. शासकीय महसूल विभागाच्या नोंदीनुसार ज्या जमिनी हरित पट्ट्यात किंवा शेती झोन मध्ये होत्या त्यांचे बेकायदेशीर तुकडे पाडून जमीन NA न करताच त्यांची सर्रास विक्री करण्यात आली. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करून आणि उच्च न्यायालयाचे कडक निर्देश असतानाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ठोस कारवाई केली नाही असा आरोप होतोय. मात्र महानगरपालिकेनं कारवाई न करण्यामागे एक मोठं राजकीय प्रशासकीय साखळीचं जाळं कार्यरत आहे असं म्हटलं जात आहे.
महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीला डावलून बांधकामं करण्यात स्थानिक नेते, नगरसेवकांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या बिल्डर्सचा मोठा सहभाग राहिलाय. MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केवळ कागदावरच राहते, कारण या बिल्डर्सना थेट राजकीय संरक्षण मिळतं. जेव्हा इमारती पूर्ण होतात आणि नागरिक तिथं राहण्यास येतात, तेव्हा पालिकेचं पथक कारवाईसाठी गेल्यावर स्थानिक रहिवासी, महिला आणि राजकीय नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात अशी माहिती आहे. बिल्डरनं फसवणूक केली, आता आम्ही कुठं जाणार, हा भावनिक मुद्दा पुढे करून आणि आपली वोट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी राजकीय दबावापोटी पालिकेला कारवाई अर्धवट सोडावी लागते. त्यातच भर म्हणून अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्ती कर राज्य सरकारने पूर्णपणे माफ केल्यामुळं अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना एक प्रकारे अभयच मिळालंय. या माफीमुळे भविष्यात आपली सर्व बांधकामं अधिकृत होतील या भावनेतून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं मनोधैर्य आणखी वाढल्याची चर्चा आहे. जर हे भाग पुढे महापालिकेत असते तर त्यांचा विकास झाला असता का, असा प्रश्न आजही निर्माण होतोय. तर सीमेवरील या भागांसाठी बाणेर बालेवाडीप्रमाणे डेव्हलपमेंट प्लॅन आणि टीपी स्कीम्स वेळेत लागू केल्या असत्या तर नद्यांचं पात्र, गायरान जमिनी आणि रेड झोन एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित झाले नसते. प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे रस्त्यांचं रुंदीकरण आधीच झालं असतं. मात्र दुसरीकडे केवळ पालिका बदलल्यानं भूमाफियांची मानसिकता बदलत नाही. याचं उदाहरण म्हणजे पुणे महापालिकेच्या हद्दीतील धायरी, आंबेगाव, कात्रज किंवा महम्मदवाडी सारखे भाग आहेत, जिथं सांगवीप्रमाणेच प्रचंड अनधिकृत बांधकामं, गुंठेवारी आणि अरुंद रस्त्याची समस्या आजही कायम आहे. एकंदरीत पाहता विकास हा पालिकेच्या नावावर नाही तर प्रशासकीय कडकपणा आणि राजकीय प्रामाणिकपणा यावर अवलंबून असतो. पिंपरी आणि महापालिका आर्थिकदृष्ट्या आशियातील श्रीमंत पालिका मानली जात असतानाही तिथे निधीची कमी होती ती फक्त नियोजनाची आणि कठोर कारवाईची. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नदीपात्रातील आणि पूररेषेच्या आतील अनधिकृत बांधकामाची तपासणी करून पालिकेचा हातोडा चालवण्याची कारवाई केली जात असली तरी हे अधिकृत बांधकाम पूर्णपणे संपणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.